आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज मराठी महाराष्ट्र. मुख्य संपादक संभाजी जाधव. सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम देणार. पुढील 5 वर्षात राधानगरी, बुदरगड, आजरा या विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार प्रकाश आंबेडकर लाईव्ह मुलाखतीत म्हणाले, राधानगरी बुदरगड मतदारसंघातील जे गड किल्ले आहेत त्यांचे संवर्धन करणार. आजरा, राधानगरी, बुदरगड येथील सुशिक्षित बेरोजगार तरुण यांना हाताला काम देण्याचे काम करणार असल्याचे, हेच विजन माझं पुढील 2024 या काळात असेल असे म्हणाले. पुढे काय म्हणाले पहा फक्त सह्याद्री न्यूज मराठी महाराष्ट्र. धन्यवाद. नमस्कार. आपण कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, राधानगरी, बुदरगड विधानसभा मतदारसंघात, या मतदारसंघाच्या विधानसभेची रणधुमाळी चालू आहे. मागील 5 वर्षापासून कार्यसम्राट आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून एक विकास जो मागील अनेक वर्षापासून झाला नव्हता तो विकास झाला. परंतु आपल्याला आता विकासाचा 2024च्या नंतर हे विकासाचं नवं पर्व, विकासाचं नवं विजन काय असेल. आपल्या या भागातील ग्रामीण भागातील लोक मुंबई, पुणे या ठिकाणी रोजगार करतात. या ठिकाणी नवीन रोजगार निर्माण होण्यासाठी काय प्रयत्नशील आहेत आमदार प्रकाश आंबेडकर आपण पाहणार आहोत. नमस्कार. नमस्कार. काय विजन असेल 2024? राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये यापूर्वी या मतदारसंघाची ओळख ही दुर्लक्षित, मागासलेला, डोंगराळ अशा पद्धतीची होती. या सगळ्या मतदारसंघामध्ये वाड्या वस्त्या आणि महाराष्ट्रातलं सर्वाधिक भौगोलिकदृष्ट्या विस्तारित असणारा अशा पद्धतीचा आपला मतदारसंघ. त्या मतदारसंघामध्ये एका बाजूला एक गावं, जेवढी गावं तेवढ्याच देशातल्या अंतर्गत वाड्या, म्हणजे ज्याला असं म्हणायला पाहिजे की 250 गावं आणि 250 वाड्या, असं विस्तारित पद्धतीचा हा मतदारसंघ की जिथपर्यंत किमान रस्ते जायला पाहिजे होते, गावांना जोडणारे मुख्य रस्ते, आता गावातील अंतर्गत रस्ते, गेल्या 10 वर्षांमध्ये प्रचंड नियोजन करून आपण या सगळ्या गोष्टी केल्या की ज्यामुळे पहिल्या टप्प्यातल्या एका कामामध्ये आम्ही यशस्वी ठरलो की बाबा मूलभूत सुविधा तरी लोकांपर्यंत आपण दिल्या. आता प्रश्न असा आहे की या राधानगरी विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करण्यासाठी मी तिसऱ्यांदा निघालो. या तिसऱ्यांदा जात असताना सुद्धा इथं एका बाजूला पर्यटनाच्या माध्यमातून, दुसऱ्या बाजूला MIDCच्या उभारणीतून वेगवेगळ्या पद्धतीचे नवीन प्रोजेक्ट आपल्या मतदारसंघात आणण्यातून उद्योग उभारणी, पर्यटनातून रोजगार निर्मिती करणे हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे. माझ्याकडं बुदरगड आणि रांगणा किल्ला आहे की ज्या बुदरगड आणि रांगणा किल्ल्यामध्ये अलीकडं दुर्गप्रेमींची संख्या प्रचंड वाढते. जर त्याला योग्य पद्धतीनं आम्ही व्यवस्थितरित्या वेळ देऊन काम केलं तर बघता बघता त्या दुर्ग पर्यटकांची सुद्धा प्रचंड वाढ होणार आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा, त्यासाठी आवश्यक असणारं मार्केटिंग, तिथं वेगवेगळ्या पद्धतीनं होत असणाऱ्या आणखी कॅम्पेनिंगच्या माध्यमातून जे काय आम्ही उपलब्ध करतो त्याच्यावरती अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला फायदा होणार आहे. रांगणा किल्ला ही आमचं वैभव आहे. दुर्दैवानं रांगणा किल्ल्याला फक्त आम्ही दुर्गप्रेमी म्हणण्यापेक्षा ट्रेकिंग करणारे लोक जाणं एवढ्यासाठीच ते मर्यादित ठेवले. पण तिथे इतकं पोटेन्शियल आहे की हे पोटेन्शियल भविष्य काळामध्ये बुदरगडची इकॉनॉमी चेंज करू शकते. देश विदेशातून पर्यटक तिथे येऊ शकते. अशी आकाशगंगा सुद्धा तिथे आहे. आज काही एक्सपर्टच्या बरोबर आम्ही काम करतोय. त्या सगळ्या एक्सपर्टच्या बरोबर काम जे करतोय ते जर भविष्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने प्रत्यक्ष अंमलात आलं तर बघता बघता रांगणा किल्ला ही बुदरगडची एक मोठी ॲसेट होईल, पर्यटनाची ॲसेट होईल आणि त्या पद्धतीचं सुद्धा काम होईल. दाजीपूर अभयारण्य, लोक आज सिमेंटच्या जंगलातून प्रत्यक्ष जंगलात येण्यासाठी आसुसलेले आणि अशा सगळ्या लोकांसाठी आवश्यक त्या सुविधा पुरवणे, पर्यटनाची एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं वनपर्यटनाचं खूप मोठं काम या निमित्तानं होणार आहे. आणि त्यासाठी राधानगरी पर्यटन प्राधिकरण आपण घोषित केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे मी विशेष आभार मानेन की त्यांनी साताऱ्याचं महाबळेश्वर, मिनी महाबळेश्वर ज्याला म्हणतो, न्यू महाबळेश्वर अशा पद्धतीची ज्या प्राधिकरणाचं डिक्लेरेशन केलं त्याचबरोबर आमचंही प्राधिकरण केलं. खरं तर मला सांगायला खूप अभिमान वाटतो की आत्ता ज्योतिबाचं प्राधिकरण करण्याबद्दलची आत्ता प्रक्रिया सुरू झाली. ज्योतिबाचं मंदिर आणि तो परिसर म्हणजे खूपच आपल्या जेवढं अंबाबाईला म्हणतोय कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी अंबाबाईला म्हणतोय तेवढंच ज्योतिबाला म्हणतोय. पण ज्योतिबाचं प्राधिकरणाबद्दलचं सन्माननीय अजित पवार साहेबांनी परवा घोषणा केली आणि अजून त्याची अधिसूचना व्हायची आहे. पण त्याच्या पुढे आपण 10 पावलं. त्यामुळे राधानगरी पर्यटन प्राधिकरण हे सुद्धा भविष्य काळामध्ये राधानगरी तालुक्यातलं गेम चेंजर काम. अशा अनेक संधी आहेत. MIDC आज आजऱ्यामध्ये आपण MIDC पूर्ण केली की जी MIDCचं उद्घाटन आम्ही आता पुढच्या आचारसंहितेमध्ये करतोय.
विस्तारित करण्याची. हा प्रामुख्याने हाच प्रश्न आहे की सुशिक्षित बेरोजगार जे आहेत त्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी काय प्रयत्न असतात? 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एका बाजूला उद्योग उभा करणं, त्यासाठी MIDCची सुरुवात केल्यामध्ये पहिला टप्पा आजऱ्याची विस्तारित MIDCचं काम पूर्ण झालं. राधानगरीमध्ये कौरवला केलेल्या MIDCमध्ये दुर्दैवानं शेतकऱ्यांनी तिथल्या स्थानिकच्या नागरिकांनी आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी विरोध केल्यामुळं लोकांच्या संमतीनं पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा योग्य जागा आणि त्या ठिकाणी शासनाच्या परवानगीनं आपण ते पूर्ण करणार. भुदरगडमध्ये सुद्धा जे काही देवकेवाडी लाकवड्याला आपण जमीन घेतलेली होती शासनाची, पण ती खाजगी होती, शासनाची नव्हती. त्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांचा विरोध होतो. तर तिथं सुद्धा आवश्यक त्या पद्धतीनं तिथं नसेल तर अन्य ठिकाणी सुद्धा जिथं शासनाची जमीन असेल तिथं प्राधान्यानं आपण ते करू. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये 3 तालुक्यामध्ये MIDC करणं हा एक आपला अजेंडावरचं काम असेल. त्यातल्या आजऱ्याची जो सुरुवात होते त्या दोन्हीकडे सुद्धा सुरुवात होते. आम्ही स्वतः एक सूट घेऊन सुरू करतो टेक्सटाईल पार्क, जिथं अकोल्यात MIDC झालं नाही, पण तिथं खाजगी तिथल्या शेतकऱ्यांच्या जमीन आपण घेतल्यानंतर तिथे किमान 1000 लोकांना रोजगार मिळेल अशी परिस्थिती आहे. साखर कारखाना सुरू केलं, पलीकडच्या राधानगरी तालुक्यामध्ये सुद्धा सुरू केलं. अशा अनेक संस्था सुद्धा आपण म्हणत होतो की ज्या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून सुद्धा रोजगार निर्मितीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम होतं. तरुणांसाठी काय संदेश द्याल आपण? राजकारणामध्ये तरुणांनी उत्स्फूर्तपणाने या सगळ्या विकासाच्या आणि व्हिजनच्या कामाला संधी द्यावी, आशीर्वाद द्यावा, सहकार्य करावे. बऱ्याच वेळा परंपरागत राजकारणी जे आहेत ते आपल्या राजकीय गटतट पार्टीच्या पलीकडे जात आहेत, पण तरुण मात्र उत्स्फूर्त असतो. तो वास्तविक बघतो, तो जगात सगळीकडे काय चाललंय बघतो आणि आपलं मत होतं. अशा सगळ्या तरुणांना मी एवढीच विनंती करेन की भविष्यातला बदल करून महाराष्ट्रातला सर्वोत्कृष्ट मतदारसंघ करण्याचं अभिवचन मी देतोय. मला कल्पना आहे महाराष्ट्रातला सर्वोत्कृष्ट मतदारसंघ करायचं म्हणजे बोलायची गोष्ट नाही, पण उद्दिष्ट मोठं असेल तर कामही तेवढंच होते. ज्या दिवशी मी 10 वर्षांपूर्वी संघर्ष यात्रा काढली होती, त्या संघर्ष यात्रेमध्ये सुद्धा मी सांगितलं होतं की एकही रस्ता मी शिल्लक ठेवणार नाही. आज रस्ते, पाणी, वीज, मूलभूत सुविधा, व्यक्तिगत योजना याच्यामध्ये आज जिल्ह्यात सगळ्यात टॉपला आपण आहोत. पण त्याच्यापेक्षा पूर्वीचे लोक म्हणायचे की आम्ही कागदची बारामती करतो, आता आम्ही असं म्हणजे महाराष्ट्रातला सर्वोत्कृष्ट मतदारसंघ बारामती. अशा माझ्या फेजेला सगळ्या तरुणांना साथ द्यावी, एवढीच विनंती. आमदार प्रकाश आंबेडकर यांचं असं मत आहे की गड संवर्धन, किल्ल्याचं संवर्धन झालं पाहिजे, नैसर्गिक संपत्ती जपली पाहिजे आणि तरुण मुलांना जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना नक्कीच रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात. धन्यवाद. अशाच आपल्या जिल्ह्यातील रोखठोक बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.